तुम्हा सर्वांना आमच्या परिवाराकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल ना, तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं यूट्यूबचं पण चॅनल आहे, लिंक मी इंस्टाग्रामच्या बायोमध्ये दिलेली आहे. तर सगळ्यात आधी ना, सुरुवात ही रांगोळीपासून केली. छान अशी अंघोळ, देवपूजा सगळी झाली आणि ती अंशला पतंग आणून दिली होती म्हणून तो त्याच्यात मग्न होता. आणि मी इथे स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाकात जास्त काही नाही, तर वरण भात, बटाट्याची भाजी, चपाती आणि गोडमध्ये खीर होती. त्यानंतर इथे ना इलेक्ट्रिशियन काका आले, कारण की आमच्या लाईटचा काही थोडासा प्रॉब्लेम झाला होता आणि गिझरची पण वायर वगैरे चेंज करायची होती. त्यानंतर 3 ते 6चं मुहूर्त होतं बोळके वगैरे पूजायचं, म्हणजे संक्रांतीचं पूजन करायचं. तर मी हे पहिल्यांदाच करते आणि मी हे सगळ्यांचं बघूनच शिकले कसं करायचं काय ते. तर साध्या अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. आणि बरोबर आहे का मला हेही नक्कीच सांगा तुम्ही. माझ्याकडे जी काही ब्लॅक कलरची साडी होती रेड कॉम्बिनेशनमध्ये, ती वेअर केली. आता तुम्हा सगळ्यांना तर माहिती आहे की गावाकडे हा सण सुवासिनीचा सण म्हणून ओळखला जातो. त्यासाठी नवीन जोडवे, हिरव्या बांगड्या, नवीन साडी हे सगळे घेतात. पण हे आता सिटीमध्ये ज्याला हवं तसं करतात. मी विचार केला की चला आपण पण हिरवा चुडा भरावा, म्हणून मी तो भरला. संध्याकाळच्या वेळी ना दिवाबत्ती करून मस्त तयारी केली, मुलांची तयारी केली. आणि ते सगळे छोटे छोटे मुलं मुली सगळे तिळगुळ द्यायला आली होती. अशी होती आमची